श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 35. पूर्वी भरतभूमीत चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला. त्या राजास सीमंतिनी नावाची एक मुलगी होती. तिचा विवाह इंद्रसेन राजाचा मुलगा चंद्रागत याच्याबरोबर झाल्यानंतर चित्रवर्मा राजाने काही दिवस त्याला आपल्या घरीच ठेवून घेतला. एकदा तो राजपुत्र कालिंदी नदीत पोहत असताना अचानकपणे बुडाला व वाहत वाहत पाताळ नगरीजवळ आला. त्यावेळेस नागलोकीच्या स्त्रियांनी त्या राजपुत्रास पाहिले. नागलोकीच्या नारी आल्या होत्या नदी तिरी, राजकुमार आलापुरी नदी तटाकी वाहत. नागलोकीची नारी आल्या होत्या नदी तिरी, राजकुमार आलापुरी नदी तटाकी वाहत. नागकन्यांनी ज्यावेळेस चंद्रागदला पाहिले त्यावेळेस त्याला तक्षक राजाजवळ घेऊन आल्या. पाताळ नगरीची विचित्र आणि दिव्य शोभा पाहून राजपुत्र आश्चर्यचकित झाला. नागकन्या मिळून त्यासी, घेऊन जाती तक्षकापाशी, विचित्र नगर परियेसी आश्चर्यवाय पाहे राजकुमार. नागकन्या मिळून त्यासी, घेऊन जाती तक्षकापाशी, विचित्र नगर परियेसी आश्चर्य पाहे राजकुमार. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 35 समाप्त.